नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती 2025साठी सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत। यामध्ये आपण 50 प्रश्न घेतलेले आहेत। मित्र हो, चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा, पहिला प्रश्न बघा, पोलिओ लस पोलिओ कोणती लस तोंडावाटे दिली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 शेबिन ही लस तोंडावाटे दिली जाते। यानंतरचा प्रश्न आहे, वनस्पती शास्त्राचे जनक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे थियो फ्रायडस हे वनस्पती शास्त्राचे जनक आहेत, थियो फ्रायडस टस। यानंतरचा प्रश्न आहे, आवाज करणारे कीटक कोणते आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 शिकाडा हे कीटक आवाज करणारे कीटक आहे। शिकाडा हे आवाज करणारे कीटक आहे। यानंतरचा प्रश्न आहे, मनुष्य कोणत्या रक्ताचा प्राणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे उष्ण रक्ताचा प्राणी हा मनुष्य आहे। यानंतरचा प्रश्न आहे, गरिबाचे सर्जन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 भाऊ दाजी लाड यांना गरिबाचे सर्जन म्हणून ओळखले जाते। यानंतरचा प्रश्न आहे, अंध मुली व स्त्रियांसाठी कोणती संस्था सुरू केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 बातमी सदन ही अंध मुली व स्त्रियांसाठी संस्था सुरू केलेली आहे, बातमी सदन। यानंतरचा प्रश्न आहे, अस्पृश्यासाठी मिस क्लार्क हॉस्टेलची स्थापना केव्हा झाली? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 1908 मध्ये अस्पृश्यासाठी मिस क्लार्क हॉस्टेलची स्थापना करण्यात आलेली आहे 1908 मध्ये। यानंतरचा प्रश्न आहे, विटाळ विध्वंस हा ग्रंथ कोणाचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 गोपाळ वलंगकर यांचा विटाळ विध्वंसन हा ग्रंथ गोपाळ वलंगकर यांनी लिहिलेला आहे। यानंतरचा प्रश्न आहे, महालवारी पद्धत कोणी लागू केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 व्होल्ट मॅकेंझी यांनी महालवारी पद्धती भारतामध्ये लागू केलेली आहे। व्होल्ट मॅकेंझी यांनी महालवारी पद्धती लागू केलेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात किती बैठका होतात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 4 बैठका जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षामध्ये होतात, 4। यानंतरचा प्रश्न आहे, भारतात ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 5 ते 31 एवढी संख्या भारतामध्ये ग्रामपंचायत सदस्य संख्या असते। यानंतरचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि डॅश डॅश यांच्यातील दुवा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि मंत्री परिषद यांच्यातील दुवा म्हणून काम करत असतो। राज्यपाल आणि मंत्री परिषद यांच्यातील दुवा म्हणून मुख्यमंत्री काम करत असतात। यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 लोकसभेला पंतप्रधान हे जबाबदार घटक असतात। यानंतरचा प्रश्न आहे, कायद्याने प्रस्थापित पद्धत हे कोणत्या देशाकडून घेतले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 जपान या देशाकडून कायद्याने प्रस्थापित पद्धत घेण्यात आलेली आहे, जपान या देशाकडून। यानंतरचा प्रश्न आहे, पोलिसासाठी स्मार्ट कार्ड
सेवा सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, दिल्ली. हे पोलिसांसाठी स्मार्ट कार्ड सेवा पुरविणारे पहिले राज्य ठरले आहे. यानंतरचा प्रश्न आहे, नागरिकांना सरकारी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, महाराष्ट्र राज्य. हे नागरिकांना सरकारी ऑनलाईन सेवा पुरविणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने पोलीस खात्यातील सर्वच पदावर तृतीयपंथी समुदायाला 1% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, कर्नाटक. या राज्य सरकारने पोलीस खात्यातील सर्वच पदावर तृतीयपंथी समुदायाला 1% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर कर्नाटक या राज्याने घेतलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील पहिले गायीसाठी अभयारण्य कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, मध्य प्रदेश. या राज्यामध्ये जगातील पहिले गायीसाठी अभयारण्य सुरू करण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मिताली एक्सप्रेस ही भारत आणि डॅश डॅश यांना जोडणारी रेल्वे प्रवासी सेवा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, बांगलादेश. भारत आणि बांगलादेश यांना जोडणारी मिताली एक्सप्रेस ही रेल्वे सेवा देणारी आहे, भारत आणि बांगलादेश. यानंतरचा प्रश्न आहे, मराठवाडा आणि खानदेश या 2 प्रांतांना जोडणारा घाट कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, कन्नडचा घाट हा मराठवाडा आणि खानदेश या 2 प्रांताला जोडणारा घाट आहे, कन्नड घाट होय. यानंतरचा प्रश्न आहे, गोदावरी व कृष्णा यांना त्यांच्या त्रिभुज प्रदेश दरम्यान कोणते गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, कोलेरू. या ठिकाणी गोदावरी व कृष्णा नदी यांच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान गोड पाण्याचे सरोवर आहे, कोलेरू या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची बारमाही वाहणारी नदी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, यापैकी नाही. म्हणजे महाराष्ट्रामधून 12 महिने वाहणारी नदी कोणती आहे? तर यामध्ये दिलेली नाही आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सर्वात मोठी संख्या 2 अंकी मूळ संख्या व सर्वात लहान विषम संयुक्त संख्या याचा गुणाकार किती असतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, 873 एवढा असतो. यानंतरचा प्रश्न आहे, इथे आपण गणित आणि गणिताचे प्रश्न घेतलेले नाहीत. यानंतरचा प्रश्न आहे, विदेशात शाखा उघडणारी पहिली भारतीय बँक कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, बँक ऑफ इंडिया. ही विदेशामध्ये शाखा उघडणारी पहिली भारतीय बँक ठरली आहे, तर बँक ऑफ इंडिया होय. यानंतरचा प्रश्न आहे, पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, श्वान यासाठी K9 युनिट हे संबंधित आहे. पोलीस विभागातील K9 युनिट हे श्वान यासाठी संबंधित आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला दरमहा किती वेतन दिले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, 2,80,000
80,000 रुपये सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला दरमहा वेतन दिल्या जाते 2,80,000 रुपये. यानंतरचा प्रश्न आहे, मळगंगा जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मळगंगा जलाशय अस्तित्वात आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील विविध राजकीय पदाचा प्रधान क्रमांक लावायचा आहे. तर ह्याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर. यानंतरचा प्रश्न आहे, गोवा या राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर एका जिल्ह्याची गोवा या राज्याला जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातून मुख्यमंत्री होणारे कितवे व्यक्ती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर चौथे मुख्यमंत्री हे आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातून मुख्यमंत्री होणारे चौथे मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर राज्य विधानसभेला राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाशी संबंधित कलम कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 315 हे कलम केंद्रीय लोकसेवा आयोगाशी संबंधित आहे 315. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणाला म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 पुणे जिल्ह्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर हेग ह्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे हेग या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे, बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 रवींद्रनाथ टागोर यांनी बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही पदवी दिलेली आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. यानंतरचा प्रश्न आहे, हृदयाची हाक या कादंबरीचे लेखक कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 वि. स. खांडेकर हे हृदयाचे हाक या कादंबरीचे लेखक आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, ओझर नाशिक येथील मिग विमानाचा कारखाना कोणत्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीत उभारण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 मोरोपंत कन्नमवार यांच्या मोरतराव कन्नमवार यांच्या कारकिर्दीमध्ये ओझर नाशिक येथील मिग विमानाचा कारखाना मुख्यमंत्री असताना उभारण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कोकण रेल्वे भारतातील कोणत्या राज्यातून जात नाही? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 केरळ या राज्यामधून कोकण रेल्वे प्रवास करत नाही किंवा जात नाही केरळ या राज्यामधून. यानंतरचा प्रश्न आहे, पार्लमेंटरी शासन पद्धती ही ची जगाला देणारी आहे. पार्लमेंट पद्धती ही डॅशची जगाला देणगी आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 इंग्लंड या पार्लमेंट शासन पद्धती ही इंग्लंडची जगाला देणगी आहे इंग्लंडची. यानंतरचा प्रश्न आहे, 2019च्या 17व्या लोकसभा निवडणुकीत एकूण महिला खासदार किती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 78 एवढ्या लोकसभेच्या खासदार आहेत. यानंतरचा प्रश्न आहे,
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय विधी विद्यापीठ नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील राष्ट्रीय विधी विद्यापीठ नाहीये. यानंतरचा प्रश्न आहे, टोकियो शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? किंवा टोकियो शहर कोणत्या नदीच्या काठावर बसले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, सुमिदा या नदीच्या काठावर टोकियो हे शहर बसलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कुतुब मिनार या वस्तूचा जागतिक वारसा स्थळात किती साली समावेश करण्यात आलेला आहे? कुतुब मिनार या वास्तूचा जागतिक वारसा स्थळामध्ये किती साली समावेश करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, 1993 मध्ये कुतुब मिनार या वस्तूचा जागतिक स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे 1993 मध्ये. देशातील पहिले तंबाखू मुक्त गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, नागालँड या राज्यामध्ये देशातील पहिले तंबाखू मुक्त गाव आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 427चा विस्तारित रूपात एकक स्थानचा अंक कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 होय. यानंतरचा प्रश्न आहे, मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाचे विभक्ती रूप ओळखायचे आहेत. अधोरेखित म्हणजे की मुलांनी या शब्दाचं आपल्याला विभक्ती रूप ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, तृतीय विभक्ती लागलेली आहे. मुलांनी या शब्दाला तृतीय विभक्ती लागलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे हा काळ ओळखायचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, अर्थ अपूर्ण वर्तमान काळ आहे. आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे हा अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले प्रयोग ओळखायचा आहे. तर या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्यातील प्रयोग कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, भावे प्रयोग या वाक्यामध्ये आहे. यानंतरचा प्रश्न आहे, काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य डॅश डॅश आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, संकेतार्थी वाक्य आहे. काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य संकेतार्थी आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. 500 रुपये ही देखील एक मोठी रक्कम आहे या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, हे वाक्य होकारार्थी आहे. यानंतरचा प्रश्न आहे, घनश्याम या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1, कर्मधारय समास आहे. घनश्याम या शब्दाचा कर्मधारय समासचं उदाहरण आहे. यानंतरचा प्रश्न आहे, आबाळागत माया तुझी आम्हावर राहू दे या ओळीत कोणता अलंकार आहे ते ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, उपमा अलंकार या वाक्यात आलेला आहे. आबाळागत माया तुझी आम्हावर राहू दे या ओळीमध्ये उपमा अलंकार आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, अरबी भाषेतून शहनाई हा शब्द मराठी भाषेमध्ये आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून शोधायचा आहे. तर याचा योग्य उत्तर आहे नंबर 3,
अली. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अली होय. यानंतरचा प्रश्न आहे आगतूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 आमंत्रित होय. आगतूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आमंत्रित होय. एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला असे या शब्दसमूहातील योग्य शब्द कोणता आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 नंबर सहोदर. एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे या शब्दसमूहाला योग्य शब्द कोणता आहे. तर सहोदर म्हणजेच एकाच आईचे जे काही सर्व मुलं आहेत ते सहोदर या प्रकारामध्ये येतात. यानंतरचा प्रश्न आहे बावळी 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 मुद्रा देवळी निद्रा. बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर बावळी मुद्रा घेऊन देवळात निजणारा व्यक्ती होय. बावळी मुद्रा देवळी निद्रा म्हणजेच बावळी मुद्रा घेऊन देवळात निजणारा होय. यानंतरचा प्रश्न आहे थंड फराळ करणे. थंड फराळ करणे या वाक्य प्रकाराचा अर्थ काय आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 उपाशी राहणे होय. थंड फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे उपाशी राहणे होय. खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर वातानुकूलित. हे जे काय आहे 1 नंबर हे बरोबर आहे वातानुकूलित. यानंतरचा प्रश्न आहे घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदया झाला या वाक्यातील रस ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 शांत रसाचं हे उदाहरण आहे. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या वाक्यातील शांत रसाचं हे उदाहरण आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 स्फूर्तिस्थान हे शब्द योग्य शब्द आहे म्हणजेच बरोबर शब्द आहे. यानंतरचा प्रश्न आहे शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर शुक्ल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे धवल होय. यानंतरचा प्रश्न आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे. या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे आहे. जगी सर्व सुखी असा कोण या शब्दाचा आपल्याला विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 जगी सर्व सुखी असा कोणीही नाही. हे विधानार्थी वाक्य आहे. यानंतरचा प्रश्न आहे 500 रुपये ही लहान रक्कम नव्हे. 500 रुपये ही लहान रक्कम नव्हे या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. 500 रुपये ही लहान रक्कम नाहीये या नकारार्थी शब्दाचे होकारार्थी रूपांतर करायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर 400 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. यानंतरचा प्रश्न आहे तोंडात तीळ न भिजणे या वाक्याचा अर्थ ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 गुप्त गोष्ट मनात न राहणे. तोंडात तीळ न भिजणे म्हणजेच गुप्त गोष्ट मनात न राहणे होय. यानंतरचा प्रश्न आहे अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 उन्मुख. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उन्मुख होय. यानंतरचा प्रश्न आहे
गंगा ही पवित्र नदी आहे. ठळक शब्दाची जात ओळखायची आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, विशेष नाम आहे. यानंतरचा प्रश्न आहे, गा या गावात बरेच नारद आहेत. ठळक शब्दाची जात ओळखायची आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सामान्य नाम होय. विदुषी या शब्दाचे स्फुल्लिंगी रूप ओळखायचे आहे. विदुषी या शब्दाचे स्फुल्लिंगी रूप ओळखायचे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, विद्वान होय. यानंतर आहे, भाषा या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखायचे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, भाषा होय. यानंतरचा प्रश्न आहे, महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला डॅश डॅश असतात. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, शेवा रस्ते असतात. महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला शेवा रस्ते असतात. यानंतरचा प्रश्न आहे, एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या बंधूंना डॅश डॅश असे म्हटले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, अग्रज होय. यानंतरचा प्रश्न आहे, सदाचार या शब्दाचा योग्य संधी विग्रह करायचा आहे. सदाचार या शब्दाचा विग्रह करायचा आहे. तर नंबर 3, सद प्लस आचार म्हणजेच सदाचार होय. समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, सिंधू. हा शब्द समुद्र या शब्दाशी समानार्थी शब्द नाही आहे. तर समीरण, अर्णव आणि रत्नाकर हे समुद्र या शब्दाची समानार्थी शब्द आहेत. सिंधू हा नाही. यानंतरचा प्रश्न आहे, समासात दोन्ही पदे प्रमुख असतात. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे प्रमुख असतात. यानंतरचा प्रश्न आहे, राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, कर्तरी प्रयोग या वाक्यामध्ये आहे. राम आंबा खातो हे कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मुलांनी चांगला अभ्यास करावा या वाक्यातील आज्ञार्थी वाक्य करा. या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करायचे आहे. मुलांनी चांगला अभ्यास करावा या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 नंबर, मुलांनो चांगला अभ्यास करा हे आज्ञार्थी वाक्य आहे. यानंतर आहे, मी निबंध लिहित असतो या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, रीती वर्तमान काळ होय. मी निबंध लिहित असतो या वाक्याचा काळ हा रीती वर्तमान काळ आहे. यानंतरचा प्रश्न आहे, तळघर या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे. तर तळ या शब्दाचा विग्रह करायचा आहे. तर योग्य उत्तर आहे नंबर 2, तळाचे घर होय. यानंतरचा प्रश्न आहे, सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीस डॅश डॅश म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे, त्याला विग्रह असे म्हटले जाते. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीस डॅश डॅश म्हणतात. तर विग्रह असे म्हटल्या जाते.